तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा शहराच्या इक्बाल चौक परिसरात असलेल्या जामा मस्जिदमध्ये नमाज पठण करणारे मौलवी यांना बदलण्यावरून मुस्लिम समाजातील 2 गटात बरेच दिवसांपासून वाद सुरू होता। याच वादाचं रूपांतर आज शुक्रवारी दुपारची नमाज अदा केल्यानंतर हाणामारीत झालं। यामध्ये 2 गटातील 8 जण जखमी झाले असून 3 जणांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याची माहिती मिळते। सर्व जखमींवर बुलढाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जामा मस्जिदमध्ये गेल्या 30 वर्षांपासून नमाज पठण करणारे हाफिज रहमत हे आता वयोवृद्ध होत असल्याने नमाज पठणासाठी दुसऱ्या मौलानाची नियुक्ती करण्यात यावी अशी एका गटाची मागणी होती। तर हाफिज रहमत यांनाच नमाज पठणासाठी ठेवण्यात यावं असं दुसऱ्या गटाची मागणी होती। यावरूनच हा वाद उफाळला। सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा।